सर्वप्रथम आपल्या सर्वांचेच लाडके लोकनेते PN पाटील साहेब यांना अभिवादन करतो। आपल्या सर्वांचेच लाडके आपले दुसरे लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या स्मृतीला अभिवादनासाठी म्हणून आपण इथं एकत्रित झालेले आहोत। जो येणाऱ्या काळामध्ये ज्यांना आजपर्यंत आतापर्यंत आपण सर्वजण राहुल भैया म्हणून संबोधित करतोय, मी त्याच्या पुढे एक पाऊल जाऊन असं सांगेन की आजपासून ते उद्याचे PN पाटील आहेत। त्यांच्या पाठीशी भक्कमपणे मोठे PN पाटील म्हणून राजेश भैया नेहमी त्यांच्या मागे खंबीरपणे त्यांची साथ देत आहेत। कार्यक्रमाला आवर्जून आलेल्या आमच्या बहिणी, इथं मोठ्या संख्येने आलेले सर्वच या तालुक्यातले, या मतदारसंघातले, या जिल्ह्यातले तरुण तरुणी, युथ काँग्रेसच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात येतोय ते सर्व तुमचे आयोजक, आणि आल्यापासून ह्या कार्यक्रमाचा जो मी उत्साह पाहतोय, जो जल्लोष आणि ज्या डोळ्यांमध्ये मला जे चित्र दिसतंय ते मात्र एकमेव चित्र आहे की उद्याच्या 24 मध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर ह्या मतदारसंघामधून निवडून येणारे उमेदवार राहुल भैया शिवाय दुसरं कोणी नाही। ही काळ्या दगडावरची पांढरी रेष हे लिहून घ्या। आणि कोल्हापूरचं नातं आणि लातूरचा जिव्हाळा हे गेली 5 दशक ज्या पद्धतीने चालू आहे, आपल्याला मी शब्द देतो की येणारी 5 दशक त्याच पद्धतीने तो जिव्हाळा कायम ठेवण्याची जबाबदारी हे देशमुख कुटुंबीय आणि पाटील कुटुंबीय, कारण का आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि PN पाटील साहेब यांचे किती किस्से सांगावेत, किती आठवणीला उजाळा द्यावा तेवढं कमी आहे। आम्ही अनेकदा ऐकलं, इथंही प्रास्ताविकामध्ये आपल्या तरुण कार्यकर्त्यांनी अनेक आठवणींचा उजाळा इथं दिला। त्याच्यामुळे एक प्रामुख्याची आठवण त्यांनी सांगितली की PN साहेबांची आणि साहेबांची ही भेट त्यावेळेस आदरणीय भोसले साहेबांच्या घरी झाली होती, आणि खऱ्या अर्थानं 80 मध्ये साहेबांना पक्षाने आमदार म्हणून तिकीट दिलं लातूरमध्ये, आणि 80 मधून जेव्हा ते सभागृहामध्ये गेले आणि भोसले साहेबांच्या आणि त्यांच्या संबंधामध्ये सुरुवात झाली, आणि एक कलाटणी देणारा तो प्रसंग आहे। एखादा तरुण आमदार युथ काँग्रेसच्या माध्यमातून पंचायत समिती, गावाचं सरपंच पद, हा सगळा कार्यकाळ आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा राहिला, आणि त्यावेळेस एक तरुण सहकार्याला पक्षाने संधी दिली, मतदारसंघातून ते निवडून आले, आणि मग ह्या विधिमंडळामध्ये आल्यानंतर राज्यभरातल्या तरुण सहकाऱ्यांसोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली, आणि प्रामुख्यानं भोसले साहेबांचे जे शब्द असायचे की तुम्ही आता आमदार झालेला आहात, तुमच्या मतदारसंघाची जबाबदारी तुमच्यावर आहे, आणि असेच तरुण त्यावेळेस की आपल्या मतदारसंघामध्ये आपण नवीन काय करू शकतो, पश्चिम महाराष्ट्राकडून आपण काही नवं शिकू शकतो का, आणि त्यावेळेस भोसले साहेबांनी त्यांना सांगितलेलं किंवा एखादा दिलेला सल्ला की बघा तुमच्या भागामध्ये साखर कारखानदारी तुम्हाला उभी करता येईल का, आणि जणू काही ते वाक्य घेऊन साहेब जेव्हा लातूरला परत आले, आणि हे त्यांच्या मनामधून जात नव्हतं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर जी सुख समृद्धी आपण पाहतो, ऊसाचं पीक मोठ्या प्रमाणात इथं घेतलं जातं, आपली भौगोलिक परिस्थिती आमच्यापेक्षा फार चांगली आहे, मराठवाडा म्हणजे आमचा दुष्काळी भाग, आणि जेव्हा हा विचार साहेबांनी त्यांच्या सहकार्यासमोर मांडला तर जसं काही धास्तीच घेतली असावी
की साहेब तुम्ही काय सांगताय, पश्चिम महाराष्ट्र कुठं, कोल्हापूर कुठं, सातारा कुठं, सांगली कुठं, त्या भागातली पीक परिस्थिती आणि आपल्या भागातली पाण्याची परिस्थिती फार वेगळी आहे. पण ते धाडस की एक चांगला सल्ला आपण आपल्या भागामध्ये काहीतरी करू शकतो आणि त्या पद्धतीने आमच्या भागामध्ये साहेबांनी मांजरा सहकारी साखर कारखाना उभारणीचा जो संकल्प केला, 84ला उभारणीचा संकल्प झाला आणि 87ला पहिला गळीत हंगाम आम्ही पार पाडला आणि आज मांजरा परिवाराच्या माध्यमातून आपल्या परिसरामध्ये एक चांगलं वातावरण, ऊस क्षेत्र वाढवण्याचं काम चांगल्या पद्धतीनं साहेबांनी, दिलीपराव देशमुख साहेबांनी, अमित भैयानी, आम्ही सर्वांनी आणि आमचे सर्व त्यावेळेचे सहकारी यांनी उभं केलं. तर खऱ्या अर्थाने याचं श्रेय कुठेतरी या पश्चिम महाराष्ट्रातल्या ह्या विचाराला द्यावं लागेल. जर त्यांनी सुचवलंच नसतं तर एखाद्या वेळेस साहेबांनी ते पाऊल उचललंच नसतं. आणि तोच जिव्हाळा, आणि कोल्हापूरबद्दल तर काय सांगावं, फक्त PN पाटील साहेब असतील, आवळे साहेब असतील, बंटी पाटील साहेब असतील, हे सगळी नेते मंडळी तर आहेच, पण आम्हाला लातूरकरांना कोल्हापूरकरांनी खासदार देखील दिलेला आहे. 2009च्या निवडणुकीमध्ये जेव्हा ती सीट राखीव झाली त्यावेळेस आमच्याकडे, आमच्या समोर, साहेबांसमोर असं काही नाव येत नव्हतं की कुणाला आपण उमेदवारी द्यावी. तर त्यावेळेस इथल्या मंडळींना सांगितलं हरकत नाही, आपण कोल्हापूरचे आवळे साहेब इथं आणून उभे करावेत आणि कोल्हापूरकरांकडून आपण खासदार देखील तिथं निवडून आला. आणि PN पाटील आणि साहेब हे संबंध, हे अतूट नातं, हा दोस्ताना याराना काही जरा आपण नाव देऊ शकतो. आणि शेवटच्या क्षणापर्यंत ह्या दोघांचं साम्य आज आपण PN पाटलांच्या पश्चात हा कार्यक्रम घेतोय. गेली 4-4.5 वर्ष विधिमंडळामध्ये प्रत्येक अधिवेशनामध्ये त्यांच्या समवेत बसण्यासाठी मला वेळ मिळाला, त्यांचे विचार ऐकण्यासाठी मला तिथं त्यांच्यासोबत वेळ घालवता आला. अनेक अशा प्रसंग मला ते आठवायचे. ते आमचे सिनियर जरी असतील तर कधीही विधिमंडळामध्ये जर अमित भैया असतील किंवा मी असेल तर आवर्जून आमच्या बाजूला येऊन ते बसायचे, की त्यांनाही वाटायचं की साहेबांनंतर ही दोन पोरं काहीतरी चांगलं करू पाहतायत, त्यांच्या मागे मी उभं राहिलं पाहिजे. जरी माझी जागा सिनियर म्हणून पुढे असेल तर तरी ह्या तरुणांसोबत बसलं पाहिजे, त्यांना काहीतरी सांगितलं पाहिजे. त्यांच्या पश्चात, साहेबांच्या पश्चात आम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत हे पक्षालाही दाखवलं पाहिजे. आणि तो जिव्हाळा त्यांनी शेवटपर्यंत आमच्याशी तो निभवला. आणि आजही परवा जेव्हा राहुलने मला फोन केला की असा असा आम्हाला कार्यक्रम घ्यायचा आणि आपण त्या कार्यक्रमाला आलं पाहिजे, तुम्ही आम्हाला वेळ द्या, मी त्यांना सांगितलं तुम्ही कार्यक्रम घ्या, मी तिथं नक्की येणार. कारण की तो फोन राहुलचा नव्हता, तो फोन राजेशचा नव्हता, तो फोन माझ्यासाठी नेहमी PN पाटलांचाच असतो. आणि त्यांनी आदेश केले आणि आम्हाला इथं हजर व्हावं लागेल. आणि आज शब्द देतो की ह्याच्या पुढे कधीही तुम्हा दोघांना, आम्हा दोघा भावंडांकडून जे काही अपेक्षित असेल त्याच पद्धतीनं, जसं विलासराव देशमुख साहेब PN पाटलांचा शब्द खाली पडू देत नव्हते, येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुम्हा भावंडाचा देखील शब्द खाली पडू देणार नाही. डोंगर किती मोठा असेल हे आपल्या कुणालाच त्याची जाणीव नाही किंवा जाणीव आपण करू शकत नाही. पण हे सगळं दुःख बाजूला सारून जी माणसं PN साहेबांनी जोडली, जी माणसं PN साहेबांनी कमवली, त्यांच्यासाठी, त्यांच्या कुटुंबासाठी, त्यांच्या भविष्यासाठी आपलं सगळं दुःख बाजूला सारून हे व्यासपीठ, तुम्हाला या मतदारसंघासाठी काय करायचंय, PN साहेबांनी काय केलंय, एवढं जरी आपण सांगून फिरला तरी तुम्हाला लाखाच्या फरकाने हे मतदारसंघ निवडून देईल.
292 जर बघा बेरीज जर की लीड राहुल भैयाला जर आपण दिली तर खऱ्या अर्थानं 292 आपल्या मतदारसंघात रुजलेलं आहे, आपल्याला कळेल. ते मनोगत देत असताना आमच्या साहेबांच्या आठवणी असतील, आमच्यावर आलेले प्रसंग असतील, कुटुंब म्हणून त्या सगळ्या प्रवासातून साहेबांना जाऊन 12 वर्ष एकही क्षण जात नाही. आजचाही कार्यक्रम सुरुवातीपासून अंतपर्यंत साहेबांचं नाव, पीएन साहेबांचं नाव आपण घेत आहोत. एवढी मोठी व्यक्तिमत्व आपल्या काँग्रेस पक्षाने ज्यांना मोठं केलं, ज्यांना संधी दिली आणि प्रत्येक त्या संधीचं सोनं आपल्या लोकांच्या आयुष्यामध्ये करण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्राणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत ह्या व्यक्तिमत्वांनी केला. त्या व्यक्तिमत्वांना आपण सलाम केला पाहिजे. आदरणीय विलासराव देशमुख साहेब असतील, आदरणीय पीएन साहेब असतील. मला आठवत आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये पीएन साहेब शेवटच्या सभेपर्यंत सकाळी शाहू महाराजांची आम्ही भेट घेतली, तिथेही तोच उल्लेख होता. काय कार्यक्रम आहे तुमचा कोल्हापूरमध्ये, त्यांनी विचारलं. नाही, आम्हाला राहुल भैयांनी त्या कार्यक्रमासाठी बोलवलंय. आवर्जून त्यांनी सांगितलं की शेवटची माझी बैठक पीएन साहेब माझ्या गाडीमध्ये होते. मी पीएनना सांगितलं की तुमची थोडी तब्येत नाजूक दिसते, जरा तुम्ही काळजी घ्या, डॉक्टरला दाखवून घ्या. पीएन साहेबांचे शेवटचे शब्द साहेबांना होते की साहेब बरोबर आहे, थोडा आराम करतो. आज मतदान म्हणजे आता निवडणूक संपलेली आहे, प्रचार संपलेला आहे, मतदान वगैरे होईल आणि सोमवारी मी डॉक्टरला दाखवतो. आपल्याही आरोग्याची काळजी न करता ज्यांनी पक्ष कार्यामध्ये आपल्याला वाहून दिलं असे पीएन साहेब, त्यांच्या आठवणीचा उजाळा आज इथे होतोय. पण या आठवणीचा उजाळा करत असताना आपण सर्वांनी हे विषय लक्षात घेतले पाहिजेत की जे पीएन साहेबांनी केलं, जे आपल्या हातावर हा मतदारसंघ त्यांना पाठ होता. अनेक तरुणांनी किस्से सांगितले. चेन्नईमध्ये गाडी अडकली तरी 292 हा आपला नंबर. कुणाची गाडी अडवली, कुणाच्या रस्त्याचं काम असेल, कुणाच्या वस्तीचं काम असेल, कुणाला अधिकाऱ्याकडे काम अडचण असेल, एक फोन केला की पीएन साहेब आपल्या मागे आहेत आणि ते काम आपलं व्हायचं. हे सगळं आठवत असताना आम्हालाही ते आठवणी आल्या की साहेब गेल्यानंतर साहेबांचा नंबर देखील महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या किंबहुना देशातल्या लोकांकडे तो होता. पण त्यावेळेस रितेश भाईंनी एक पाऊल उचललं की साहेबांच्या मोबाईल नंबर आपल्याला चालू ठेवायचा आहे. 12 वर्ष पहिल्याची गोष्ट सांगतोय. त्यावेळेस व्हॉट्सअप वगैरे आपल्याकडे तसं नव्हतं. पण नंबर चालू ठेवत असताना आम्ही हा विचार केला की साहेबांचे चांगले भाषण, म्हणजे साहेबांचा नंबर डायल केल्यानंतर साहेब स्वतःहून नंबर उचलायचे आणि त्याला उत्तर द्यायचे. तर आज तागायत तो नंबर चालू आहे. आज जरी कुणी त्या नंबरला डायल केलं तर साहेबांची भाषणं आपल्याला त्याच्यावर ऐकायला मिळतात. आमच्याकडे नेहमी गेल्यावर आम्ही बघतो की किती तास हा मोबाईल चालतोय. मोबाईल क्रमांक दिवसाला 7 तास तो चालतो. रेकॉर्डिंग जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत लोक त्याला ऐकत असतात आणि ते मशीन रिसेट करावी लागते. माझा ह्या कार्यक्रमानिमित्तानं आपल्या सर्वांना दोघांना हा छोटासा सल्ला असेल की पीएन साहेबाचा जो नंबर चालू आहे तो ह्या करवीर मतदारसंघाचा प्रामुख्यानं हेल्पलाईन नंबर म्हणून आपण तो चालू ठेवावा. आज आपल्याकडे ती व्यवस्था आहे. एखादा कॉल सेंटर त्याच्या मागे आपण उपस्थित करू शकतो. एखादा कॉल डायव्हर्ट करून तो राहुल भैयाला, राजेश भैयाला तो नंबर डायव्हर्ट होऊ शकतो. की आजही जो व्यक्ती अपेक्षेनं पीएन साहेबाचा नंबर डायल करेल तर आजही त्याचं काम झाल्याशिवाय राहणार नाही, याची शाश्वती आपण त्यांना ह्या कार्यक्रमानिमित्ताने द्यावी. कारण का ही व्यक्तिमत्व फार मोठी आहेत. यांचं मोठेपण फार मोठं आहे, यांचं काम फार मोठं आहे. आपण त्या कामाची तुलना करू शकू का नाही माहित नाही राहुल भैया. पण आपल्या सर्वांवरती एक जबाबदारी आहे की किमान त्यांच्या सारखं
त्यांनी जसं आपल्या लोकांना वागवलं, ज्या पद्धतीने आपल्या लोकांची काळजी घेतली, ती अपेक्षा आहे, ती जबाबदारी आता तुमच्यावर आहे, राजेश भैयांवर आहे की त्या लोकांना एक कुटुंब म्हणून आपण आता वावरलं पाहिजे. कुठल्याही लोकांना आपल्याकडं जी अपेक्षा व्यक्त केली त्या पद्धतीनं, त्या प्रयत्नानं आपण त्यांचं काम केलं पाहिजे. कोल्हापूरच्या मातीमध्ये प्रत्येक गावागावामध्ये एक तालीम असते, एक चांगला पट्टू, एक चांगला खेळाडू आपल्या भागातून निर्माण होऊ शकतो. अनेक असे स्वप्न पूर्ण आपल्याला करायचे. पीएन साहेबांचे जे काही स्वप्न असतील ते स्वप्न पूर्ती करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना मिळून काम करायचं आहे. मग ते सरकारच्या माध्यमातून असेल, विधिमंडळाच्या माध्यमातून असेल, गरज पडली स्थानिक स्वराज संस्थेच्या माध्यमातून असेल, आणि सरकार जर आपल्या विचाराचं नसेल तर रस्त्यावर उतरून देखील त्या न्याय हक्क लोकांना मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण येणाऱ्या काळामध्ये सज्ज झालं पाहिजे. पण ही जबाबदारी या कुटुंबानं स्वीकारलेली आहे. आपण सर्वांनी विनंती केली की कुटुंबाने ठरवावं, आपल्या गटाने ठरवावं की येणाऱ्या काळामध्ये ह्या गटाचं प्रतिनिधित्व कोण करणार आहे. पीएन साहेबांच्या विचारांना जी कार्यकर्त्यांची एक मोठी फळी पीएन साहेबांनी जोडलेली आहे, ह्या कार्यकर्त्यांच्या फळीला येणाऱ्या काळामध्ये आधार कोण देणार आहे, कुटुंबाने ठरवावं. कुटुंबाने ठरवलेलं आपल्याला राहुल भैयांचं नाव त्यांनी पुढे केलेलं आपण सर्वांनी एकमताने ते स्वीकारलेलं आहे. पण तिथं ती जबाबदारी संपत नाही. साहेबांसारखं वस्ताद जर करायचं असेल तर त्याच्या पाठीवर थाप मात्र तुमची असली पाहिजे. आपण आपली जबाबदारी पार पाडणार आहात का नाही ह्याच्यावरही आपल्याला विचार करावा लागेल. काय आपली जबाबदारी, आपल्या ह्या मतदारसंघातल्या लोकांची, ह्या तरुणाची जबाबदारी काय आहे. तर आपल्या हातावरच्या रेषांकडे बघून आपलं भाग्य काय आहे हे बघणं आपली जबाबदारी नाहीये. या काँग्रेसच्या पंजाकडे बघून आपल्या हाताच्या बोटानं राहुल भैयांच्या बेटीवर बटन दाबण्याची जबाबदारी तुमची आहे. जोपर्यंत तुम्ही ती जबाबदारी पार पाडणार नाही तोपर्यंत राहुल भैयाचं नेतृत्व विधिमंडळात पोहोचणार नाही. पक्षाकडून जे काही लागेल, जे काही सहकार्य लागेल, आम्ही सर्वजण कोल्हापूरमध्ये, आता बंटी पाटील साहेब आपल्या सर्वांचं नेतृत्व करतात, एक मूठ त्यांनी बांधलेली आहे. कोल्हापूर जिल्हा हा भाजप मुक्त जिल्हा आहे, लक्षात ठेवा. आणि कोल्हापूरकरांचा नाद तर कुणी करूच नये, कारण का ज्यांनी ज्यांनी कोल्हापूरकरांचा नाद केला, जर कोल्हापूरमध्ये जे ठरतंय ना तेच महाराष्ट्रात घडतंय. मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा ती झाली होती, त्याला होऊन आता बराच काळ झाला, त्यावेळेस कोल्हापूरनं ठरवलं होतं आणि खऱ्या अर्थानं राज्यामध्ये महाविकास आघाडीचा उगम हा विचार कोल्हापूरकरांनी दिलाय, हाही लक्षात ठेवा. कारण त्यावेळेची परिस्थिती आणि आजच्या राज्यातली परिस्थिती जास्त काही फरक नाहीये मित्रांनो. आपल्याला आपल्या न्याय हक्कासाठी लढणारं आपलं नेतृत्व आदरणीय राहुलजी गांधी, ज्यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली, देश बांधण्याचं काम, लोकांना जोडण्याचं काम, प्रत्येक घटकाला त्याच्या मनामध्ये काय हे विचारण्याचं काम त्याच्या घरामध्ये, त्याच्या गावामध्ये जाऊन ज्यांच्यामध्ये ते धाड होतं, खऱ्या अर्थानं हे गांधी कुटुंबाचंच धाडस आहे. ही परिस्थिती काही जरी असेल, किती जरी अडचण असेल, कोणतंही राज्य असू द्या देशामध्ये,
काश्मीर ते कन्याकुमारी, मुंबई ते मणिपूर, हा सगळा अख्खा देश त्यांनी पिंजून काढला. कधी त्यांनी हा विचार केला नाही की त्या राज्यामध्ये आपली सत्ता नाही, तिथं आपण जाऊ नये, त्या राज्यामध्ये आपला आमदार नाही, तिथं आपण जाऊ नये. ते म्हणले हा देशाचा नागरिक ज्या न्याय हक्कासाठी त्रसलेला आहे ते विषय घेऊन मला पुढे जायचं आहे. आणि त्यांनी देश बांधण्याचं, देश जोडण्याचं काम केलं. आणि ह्या लोकसभेमध्ये देखील आपल्याला यश. ज्या छत्रपतींच्या नावानं जे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं जे देश बांधला गेला, जो देश गोवला गेला, जगाच्या पाठीवर भारताची ओळख निर्माण झाली, त्या घराण्यानं देखील जेव्हा लोकसभेमध्ये जाण्याचा विचार केला तर त्या घराण्याने देखील काँग्रेस पक्षाच्याच पंजाचा आधार घेऊन आपल्या मागे तो विचार उभा केला. ते देखील आपल्याला लोकांपर्यंत घेऊन जायचं. हा मोठा ताकद, ही मोठे आशीर्वाद राहुल भाईंच्या मागे आपल्याला उभी करायची आहे. आणि फक्त ते पीएन साहेबांचे चिरंजीव आहेत म्हणून नाही, गेली 10 वर्ष ती आपली ह्या भागामध्ये लोकांची सेवा करतायत. युथ काँग्रेस असेल, प्रचाराच्या मोहीम असतील, आंदोलन असतील, जिल्हा परिषद मधलं काम असेल, सुतगिरणी काम असेल, अनेक अशा संस्था चालवण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. राजेश भैया केडीसीसी मध्ये काम करतात. पीएन पाटलांची सुरुवात इथून झाली. म्हणजे सहकार क्षेत्रातून, लोकांच्या चळवळीतून तयार झालेले हे नेतृत्व आहे. आपण ह्या नेतृत्वाला अजून अधिक मोठं केलं पाहिजे. कामाचा अनुभव त्यांनी आपला सांगितलाय. काम करण्याची त्यांची पद्धत तुम्हाला जवळून माहिती आहे. पद्धत बघायची गरजच नाही, कारण का ज्यांच्या सोबत पीएन पाटलांचं नाव सातबाऱ्यावर जोडलेलं आहे तो व्यक्ती लोकांची सेवा केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द मी आपल्याला इथं देतो. एक सूर्य मावळला की दुसरा सूर्याचा उदय होतो. पीएन पाटील आपल्या मागे आहेत. विचाराचा वारसा आपण पुढे घेऊन जाणार आहोत. ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं, जे आदर्श आपल्या समोर उभे केलेत, तो आदर्श आपल्याला पुढे घेऊन जाण्याचं आपल्याला काम करायचं आहे. पण आपल्याला त्यासाठी एक व्यक्ती लागतो, त्यासाठी आपल्याला एक प्रतिनिधी लागतो की जो त्यांचं काम आपल्यासाठी पुढे घेऊन जाईल. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये मला विश्वास आहे की करवीर आणि पन्हाळा जे या मतदारसंघातले 2 तालुके आहेत, त्या जनतेनं हा विचार केला असेल आणि तो आशीर्वाद राहुल भैया तुमच्या माध्यमातून त्यांना उद्याचे पीएन पाटील मिळालेले आहेत असं जर मी या कार्यक्रमानिमित्तानं म्हणलो तर वावगं ठरणार नाही. फार अशा अपेक्षा आहेत ह्या तरुणाच्या आपल्याकडून. आज प्रश्न उत्तर होत असताना तरुणांनी त्यांचे प्रश्न मांडले. फार अशा अपेक्षा आहेत तरुणांना. आपल्या राजकीय पटलावर जी व्यक्तिमत्व आपण निवडून पाठवतो, कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अलीकडे जे काही भाजपच्या विचाराच्या लोकांनी पसरवलेलं आहे की एकमेकाला तोडून मोडून राजकारण करण्याची त्यांची जी मनस्थिती आहे, ती मनस्थिती आपल्याला रोखण्यासाठी काँग्रेसचा हा विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे. महाविकास आघाडीला अजून मजबूत करायचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मला खात्री आहे की आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं राजेश भैया असतील, राहुल भैया असतील, येणाऱ्या काळाच्या विधानसभेमध्ये आपल्याला पीएन पाटलांच्या जागेवर राहुल भैयाची निवड सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्याला तिथं करायची आहे.
पक्षाकडून जे काही मदत लागेल, जे काही आपल्या नेतृत्वाकडून मदत लागणार असेल ती मदत, आणि आमचा जेव्हा जेव्हा आपल्याला विचार येईल, जिथं कुठं आम्ही आपल्या मदतीसाठी येऊ शकू, देशमुख कुटुंबियांनी PN पाटील कुटुंबियाचा जिव्हाळा गेली 4 दशक 5 दशक ज्या पद्धतीनं चालू आहे, येणाऱ्या काळात देखील तो तसाच असेल. अमित भैया असतील, मी असेल, आपण सर्वजण मिळून एक मूठ एक जिद्दीनं पुढे आपण सर्वांनी गेलं पाहिजे की जो विचार पक्षनिष्ठा पक्षाचा विचार असेल. आणि अनेकांनी प्रयत्न केले काँग्रेस संपवायची, ते संपले, काँग्रेस मात्र संपली नाही. हा विचार आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा आहे. तो विचार आपल्याला इथं माझा भाषणाला विराम देणार आहे. आता ही सर्व जबाबदारी तुमची आहे आणि त्याच जिद्दीनं त्याच तयारीनं आपण कामाला लागताल. राहुल भैयाला विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी यांच्या मागे तेवढेच आशीर्वाद उभे करताल जे आपण PN पाटील साहेबांच्या मागे नेहमी उभे केले. एवढा विश्वास ह्या कार्यक्रमानिमित्तानं व्यक्त करतो. आपण मला इथं बोलवलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये राहुल भैयाला PN साहेबांच्या